ही गोष्ट आहे 1930 सालाची। भारत पारतंत्र्यात होता। त्या काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ठिकठिकाणी सत्याग्रह आणि आंदोलनं चालू होती। महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली आणि त्याच प्रेरणेने भारतात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या अनेक ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला। इंग्रजांच्या जंगलतोडी विरोधी कायदा मोडण्यासाठी चिरनेर येथे सगळे शेतकरी कष्टकरी एकवटून आपल्या जीवाची पर्वा न करता सत्याग्रहात सामील झाले। या जंगल सत्याग्रहात इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामुळे काही लोक अपंग झाले तर काही जणांना हौतात्म्य आलं। त्याचीच ही गोष्ट। नमस्कार मंडळी, मी अनघा। आपल्या मराठी प्रवासी या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते। तर मंडळी, माझे पणजोबा केशव महादेव जोशी हे चिरनेर या भागात मामलेदार म्हणून कार्यरत होते। 25 सप्टेंबर 1930 रोजी इथे जो जंगल सत्याग्रह झाला, त्या जंगल सत्याग्रहात माझ्या पणजोबांना गोळी लागली आणि ते हुतात्मा झाले। माझ्या पणजोबांबरोबरच अनेक इतर जंगल सत्याग्रहींनाही गोळी लागली आणि त्यांना सुद्धा हौतात्म्य पत्करावं लागलं। सो मंडळी, ही जी सत्याग्रहाची जागा आहे, हे जे ठिकाण आहे ते मला बघायचं होतं। जिथे माझ्या पणजोबांना गोळी लागली ते ठिकाण आणि सत्याग्रहाचं जे स्मारक उभारलंय ते मला बघायचं होतं। म्हणूनच आज आपण आलो आहोत चिरनेरला। हे सगळं पाहण्याआधी चिरनेर जंगल सत्याग्रहाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। चिरनेर हे पनवेल जवळच्या उरण भागातलं एक छोटंसं गाव आहे। हे पनवेल पासून साधारण 38 किलोमीटर अंतरावर आहे। तर मंडळी, झालं असं की त्या काळच्या कायद्यानुसार लोकांना जंगलातली झाडं तोडायचा किंवा गवत कापायचा सुद्धा अधिकार नव्हता। म्हणजे गाई गुरांसाठी जरी गवत कापून आणायचं असेल तरी इंग्रज सरकारची परवानगी घ्यायला लागायची आणि त्यासाठी खूप कर सुद्धा भरायला लागायचा। तर या सगळ्यालाच कंटाळून तिथल्या स्थानिक शेतकरी कष्टकरी आदिवासी लोक या सगळ्यांनी 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह करायचा असं ठरवलं। ब्रिटिश सरकारच्या आदेशाने पाटील नावाचे पोलीस इन्स्पेक्टर चिरनेर इथे आले होते। कुठल्याही परिस्थितीत सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही असा आदेश मामलेदारांनी म्हणजेच माझे पणजोबा केशव महादेव जोशी यांनी इन्स्पेक्टरांना दिला होता। सत्याग्रह सुरू झाला। सत्याग्रहींनी झाडं तोडायला सुरुवात केली। मामलेदारांनी दिलेले आदेश न जुमानता इन्स्पेक्टर पाटील यांनी सत्याग्रहींना मारहाण करायला सुरुवात केली आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली। काही सत्याग्रहींना बेड्याही ठोकल्या। या सगळ्यामुळे सत्याग्रही चिडले। खरं तर मामलेदारांनी दिलेले आदेश पाळणं गरजेचं होतं, परंतु इन्स्पेक्टर यांनी ते पाळले नाहीत। मामलेदारांनी हे सगळं प्रकरण बघितल्यावर तिथे जाऊन सत्याग्रहींना शांत केले। वातावरण निवळलं, परिस्थिती नियंत्रणाखाली आली। प्रकरण निवळलं होतं। मामलेदारांना तहान लागली म्हणून ते पाणी पिण्यासाठी विहिरीकडे निघाले। तेवढ्यात सत्याग्रहींपैकी कोणीतरी एकाने एक दगड पोलिसांवर भिरकावला आणि प्रकरण पुन्हा चिघळलं। पोलीस पाटलांनी स्वतःच फायरची ऑर्डर दिली आणि सत्याग्रहींवर अंधाधुंद गोळीबार चालू केला। पाणी पिण्यासाठी निघालेले मामलेदार तसेच मागे फिरले आणि गोळीबार थांबवा, गोळीबार थांबवा असं ओरडत ते माळरानावर आले। परंतु इन्स्पेक्टर पाटील यांनी रागाच्या भरात मामलेदारांवरच गोळी झाडली। गोळी लागताच मामलेदार खाली कोसळले। तिथल्याच एका महिला सत्याग्रहीने मामलेदारांचं डोकं मांडीवर ठेवलं आणि त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी न पिताच मामलेदारांनी प्राण सोडले। पोलिसांनी चालू केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मामलेदारांसोबतच इतर अनेक सत्याग्रहींना आपले प्राण गमवावे लागले। तर मंडळी, ही होती जंगल सत्याग्रहाची गोष्ट। चिरनेरला पोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही महागणपतीचं दर्शन घेतलं।
या मंदिराच्या परिसरात सत्याग्रहात झालेल्या गोळीबाराची साक्ष देणारा एक गज पाहायला मिळतो. महागणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला सत्याग्रहींच्या स्मरणात बांधलेला स्तंभ आम्ही बघायला गेलो. या स्तंभावर सगळ्या हुतात्म्यांची नावं कोरली गेली आहेत. याच स्तंभाच्या समोर आपल्याला हुतात्म्यांची शिल्पस्मारकं बघायला मिळतात. इथे हुतात्म्यांची नावं आणि त्यांना कसं हौतात्म्य आलं हे लिहिलं आहे. या स्मारकाच्या मागेच एक बंद सभागृह आहे. इथे या प्रसंगाची चित्र आणि डिटेल्ड माहिती दिली आहे. मामलेदार यांनी इन्स्पेक्टरला सत्याग्रहींच्या बेडाकडनं सोडून दिलं. पंचनामे झाल्यावर पुढे पोलीस कैदी इन्स्पेक्टर व मागे मामलेदार पाणी पिण्यासाठी विहिरीत गेले. विहिरीच्या बाजूने मामलेदार धावत आले आणि ऑर्डर कोणी दिली असे विचारत असताना इन्स्पेक्टर पाटील यांनी त्यांना गोळी घातली. स्वयंसेवक विमान गुप्ते यांनी त्यांचे डोके मांडीवर घेतले. पाणी आणि ओरडले. मोरेश्वर जोशी यांनी धोतराजवळ. इथेच समोर एक शंकराचं देऊळ आहे आणि एक तलाव सुद्धा आहे. वर्षांपासून कुलूप आहे. आतमध्ये किती धूळ वगैरे गंजलेलं दिसतं. हा परिसर पाहून झाल्यावर आम्ही अक्कादेवीचा डोंगर, या परिसरातील धरण आणि विहीर पाहायला गेलो, जिथे मामलेदार पाणी प्यायला गेले होते. हुतात्मा स्मारकापासून थोडं पुढे गेलं की डावीकडे वळणारा रस्ता आपल्याला धरण आणि विहिरीकडे घेऊन जातो. मंडळी, हा भाग अतिशय दुर्गम आहे आणि इथे येण्यासाठीची वाटही अगदी चिंचोळी आहे.
या चिंचोळ्या वाटेने साधारण 1 ते 2 किलोमीटर पुढे गेलं की आपल्याला धरणाची भिंत दिसायला लागते. इकडे कोण आलंच नसेल कारण असं हो. इथे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि मग आम्ही विहीर बघायला गेलो. सो मंडळी, ही आहे अक्कादेवीची विहीर, जिथे माझे पणजोबा हुतात्मा केशव महादेव जोशी यांना गोळी लागली. इथे येतानाचा रोड तुम्ही बघितला असेल, फारच छोटा रोड आहे आणि इथे फार वस्ती पण नाही आहे. आणि इथे अशी सत्याग्रहाबद्दल अशी काय फार डिटेल माहिती पण इथे काही लिहिलेली नाही आहे. जो स्तंभ बांधलाय तिथेच फक्त माहिती आहे. सो मंडळी, हा आहे सगळा धरणाचा परिसर, अक्कादेवी धरण, आणि या धरणामध्ये ही विहीर आहे. हे ठिकाण मुंबईपासून जवळ असूनही इथे आल्यावर मुंबईपासून अगदी दूर कोणत्या तरी खेडेगावात आल्यासारखं वाटतं. तर मंडळी, हा होता चिरनेर जंगल सत्याग्रहाचा इतिहास. मंडळी, आपल्याला आपला इतिहास माहीतही असायला हवा आणि आपण तो इतरांपर्यंत पोचवायलाही हवा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या परिचितांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.